फ्लॉरेन्स, इटलीमधलं सर्वांग सुंदर असणारं शहर. या शहराला आज आपण फेरफटका मारणार आहोत. प्रबोधन युगाचं म्हणजेच रिनायन्सन युगाचं साक्षीदार असलेले हे शहर डांटे या प्रसिद्ध कवीचं शहर म्हणून ओळखलं जातं. मायकलंजेलो या जगप्रसिद्ध चित्रकाराचं हे शहर अंगाखांद्यावरती प्रबोधन युगाची साक्ष मिरवत आहे. लिओनार्दो दा विन्सी या महान चित्रकाराचं हे शहर अनेक नयन मनोहारी इमारती असलेले हे शहर, कालवे असलेले हे शहर मनाची पकड घेतल्याशिवाय राहत नाही. या शहरामध्ये मी आपल्याला का घेऊन आलोय बरं, असा प्रश्न आपल्याला पडेल. मित्रांनो, इटलीमधल्या या फ्लॉरेन्स शहराचं आणि आपल्या कोल्हापूर शहराचं एक जवळचं नातं आहे. याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, पण तत्पूर्वी मी तुम्हाला आवाहन करतो, हेमंत तेलवेकर हे माझं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनला आपण हिट करावं. मित्रांनो, या शहरामध्ये अर्नो नदीवरती एक वेगळा ब्रिज आपल्याला पाहायला मिळतो. या ब्रिजचं नावच मुळात इंडियन ब्रिज असं आहे. हा ब्रिज इंडियन म्हणजेच भारतीय लोकांना अर्पण करण्यात आलेला आहे. याचं कारण देखील तसं मनोरंजक आहे. ब्रिजच्या जवळपासच कॅस्किन पार्क नावाचं एक उद्यान आहे आणि या उद्यानामध्ये कोल्हापूरचे त्यावेळचे राजे छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांचं स्मारक त्या ठिकाणी आहे. आपल्याला प्रश्न पडेल, छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांचं स्मारक इटलीसारख्या फ्लॉरेन्स या शहरामध्ये कसं काय? 1866 मध्ये कोल्हापूरच्या राजगादीवरती छत्रपती राजाराम महाराज दुसरे हे सत्तेवरती आले. सत्तेवरती जेव्हा त्यांचं राज्यारोहण झालं तेव्हा त्यांचं वय केवळ 16 वर्षाचं होतं. 1870 मध्ये ते युरोपामध्ये इंग्लंडला ते अभ्यासविषयक दौऱ्यावरती गेलेले होते. इंग्रजी भाषा आणि त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामधल्या आधुनिक घडामोडी जाणून घेणं हा त्यांचा या अभ्यास दौऱ्याचा एक महत्त्वाचा उद्देश होता. आपल्याला माहीत आहे की कोल्हापूरच्या संस्थानामध्ये ज्या ज्या राजांनी राज्यकारभार केला, या सर्व राजांनी, या सर्व छत्रपतींनी लोकांच्या विकासाची भूमिका, लोकांच्या विकासाचा दृष्टिकोन कायम बाळगलेला होता. हाच दृष्टिकोन छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता आणि त्यातूनच ते इंग्लंडला अभ्यास दौऱ्यावरती गेलेले होते. त्यांचा अभ्यास दौरा आटोपल्यानंतर भारताला परतण्यासाठी ते निघाले. मात्र फ्रान्समधनं जो त्यांचा खरं तर नेहमीचा मार्ग होता, प्रवासाचा मार्ग होता, त्या मार्गावरनं त्यांना जाणं शक्य झालं नाही. याचं कारण होतं त्यावेळेला फ्रँको प्रसियन युद्ध त्यावेळेला सुरू होतं आणि त्याच्यामुळं नेहमीचा जो मार्ग होता त्या मार्गावरनं त्यांना जाणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी जो नवीन मार्ग निवडला तो होता बेल्जियम या देशामधनं. बेल्जियम, जर्मनी असं करत करत आल्प्स पर्वतरांगामधून ते बोल्झॅनो या ठिकाणावरती आले असताना अचानकपणे त्यांची तब्येत बिघडली. संधिवाताचा जोराचा त्रास त्यांना जाणवू लागला. तब्येत बिघडली, थकवा आला, प्रचंड त्यांची तब्येत बिघडली आणि म्हणून मग त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी जवळ असलेल्या इटली या देशामधल्या फ्लॉरेन्स या शहरामध्ये त्यांना नेण्यात आलं. आणि दुर्दैवी असं की 30 नोव्हेंबर 1870 त्यांचा मृत्यू झाला. फ्लॉरेन्समध्ये पोहोचल्यानंतर केवळ दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी घटना राज परिवारावरती कोसळली. त्यावेळेला किंगडम ऑफ इटालीची राजधानी म्हणून फ्लॉरेन्स या शहराची ओळख होती आणि छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराचा विषय समोर आला.
आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्मशास्त्रानुसार नदी तीरावरती छत्रपतींचं खरं तर त्यांचा अंत्यविधी करावयाचा असतो. नदीमध्ये रक्षा विसर्जन करावं लागतं आणि त्यासाठी शहराच्या प्रमुखांची परवानगी घेणं आवश्यक होतं. मात्र फ्लॉरेन्स शहरावरती कॅथोलिक चर्चचा विचारांचा पगडा तिथं असल्या कारणानं सुरुवातीला कॅथोलिक चर्चनं याला सपसेल नकार दिला. मात्र स्थानिक जे इंग्रज वकिलाती जी होती या वकिलातीच्या प्रयत्नांमुळे कॅथोलिक चर्चकडनं एक विशेष बाब म्हणून छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारासाठी एक नदी किनाऱ्यावरची जागा निवडण्यात आली. खरं तर ख्रिश्चन धर्मामध्ये दफन केलं जातं, प्रेताचं दफन केलं जातं आणि त्याच्यामुळं दहन करणं हा प्रकार कॅथोलिक चर्चला आवडलेला नव्हता. मात्र इंग्रज वकालतीमुळे परवानगी मिळाली. फ्लॉरेन्स शहरामध्ये नदी संगमाची एकमेव जागा होती आणि ती होती अर्नो आणि मुग्नोन. अर्नो ही मोठी नदी आणि मुग्नोन ही छोटी नदी. या दोन नद्यांच्या संगमावरती अशा प्रकारची एक जागा निवडली गेली. कॅस्किन पार्क हे ठिकाण त्या ठिकाणी अस्तित्वात आलं. या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि छत्रपती राजाराम महाराज दुसरे हे अनंतात विलीन झाले. त्यानंतर 2 वर्षानंतर 1872 मध्ये या कॅस्किन पार्कमध्ये छत्रपती राजाराम महाराज यांचं स्मारक उभारण्यात आलं आणि हे स्मारक उभा करत असताना अतिशय सुंदररित्या हे स्मारक उभा करण्यात आलं. या स्मारकामध्ये छत्रपती राजाराम महाराज यांचा जो स्टॅच्यू आहे तो स्टॅच्यू फ्रान्सिस मुलर या आर्किटेक्टनं या शिल्पकारानं हा मुखवटा बनवलेला होता, पुतळा बनवलेला होता. या स्मारकाची जी पूर्ण रचना होती त्याची जी छत्र होतं हे छत्र चार्ल्स मांट या इंग्रज आर्किटेक्टनं बनवलं होतं. चार्ल्स मांट हा आर्किटेक्ट कोल्हापूरच्या शहरामध्ये म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये देखील त्याचं योगदान प्रचंड मोठं आहे. आपल्या कोल्हापूर शहरामध्ये टाउन हॉलची जी इमारत आहे आणि त्याचबरोबर CPRची जी इमारत आहे ही इमारत देखील चार्ल्स मांट यांनीच उभा केलेली आहे. या चार्ल्स मांटनं अतिशय देखणं स्मारक छत्रपती राजाराम महाराजांचं त्या ठिकाणी उभा केलं. या स्मारकावरती छत्रपती राजाराम महाराज यांच्या स्मरणार्थ जो लेख लिहिण्यात आलेला आहे तो इंग्लिश, इटालियन, हिंदी आणि पंजाबी भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे. कोल्हापूरचे संस्थानाचे छत्रपती आणि त्यांचं स्मारक फ्लॉरेन्स सारख्या अतिशय देखण्या शहरामध्ये असणं ही एक विशेष बाब वाटली आणि अशा काही ऐतिहासिक संदर्भांची आपल्याला ओळख असावी म्हणून व्हिडिओ निर्मिती करण्याचा विचार माझ्या मनामध्ये डोकावला. या स्मारकाला 1972 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. त्याच वेळेला एक ब्रिज उभा करण्यात आला आणि तो ब्रिज अर्पण करण्यात आला भारतीय लोकांच्यासाठी. त्या ब्रिजला देखील नाव देण्यात आलं इंडियन ब्रिज. तर ही आहे कहाणी फ्लॉरेन्स या शहरामधल्या छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांच्या स्मारकाची गोष्ट. आपण इथेच थांबूया. धन्यवाद.